आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव। महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी तनया। न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत। पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। संविधान का बदलावे या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रकाशनाकडे प्रशासनानं जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले। भारतीय राज्यघटनेविषयी असे पुस्तक प्रकाशित करणे हा गुन्हा असून संबंधित लोकांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी यावेळी पक्षानं केली आहे। गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि दुबई दरम्यानच्या विमान सेवांना, विशेषतः स्पाइसजेट आणि इंडिगोच्या विमानांना सातत्यानं उशीर होतोय। यामुळे नियोजित वेळेत विमानतळावर पोहोचलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। प्रशासनानं या समस्येवर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी हवाई वाहतूक तज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी केली आहे। पिंपरी निगडी प्राधिकरण परिसरातील ज्येष्ठ नागरिकाच्या घरात दरोडा टाकून सुमारे 6.15 लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना अटक करण्यास पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला यश आले। आरोपींकडून सोन्याचे दागिने, कार, मोबाईल, बनावट नंबर प्लेट, वॉकी टॉकी अशा महत्त्वाच्या वस्तू जप्त करण्यात आल्या। या टोळीवर यापूर्वीही राजस्थान आणि गुजरातमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त पुण्यातील सारसबाग परिसरातील त्यांच्या पुतळ्यास हजारो अनुयायांनी अभिवादन केले। आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा दिवस मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक आणि कलाकार मानधन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आधार पडताळणी अभावी अडकून पडले। यामुळेच वृद्ध कलावंत आर्थिक मदतीपासून वंचित असून प्रशासनाने तातडीनं लक्ष घालून ही समस्या सोडवण्याची मागणी कलाकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे। यंदा पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत एक मोठा बदल होणार आहे। अखिल मंडई आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळानं विसर्जन मिरवणुकीत मानाच्या 5 गणपतीनंतर सहभागी होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केलाय। अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या खग्रास चंद्रग्रहण असल्यानं सर्व गणेश मूर्तींचे वेळेत विसर्जन व्हावे असे आवाहनही त्यांनी केले। पुणे महानगरपालिकेने शहरवासियांना सुवर्ण संधी देत आगामी अंदाजपत्रकात तुमच्या भागासाठी हवी असणारी कामे सुचवू शकता असे जाहीर केले। 1 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही ही कामे ऑनलाईन नोंदवू शकता आणि पुणे शहराच्या विकासाचे शिल्पकार बना असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय। असमान रस्ते, रस्त्यांवरील खचलेली झाकणे, खड्डे चुकवताना होणारी वाहन चालकांची कसरत या समस्यांचा सामना नागरिकांना आजही करावा लागत असून महापालिकेने मात्र 1 एप्रिल पासून आतापर्यंत 10,000हून अधिक खड्डे बुजवल्याचा दावा केलाय। खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या पथ विभागानं कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करून त्यांच्यावर कामाची जबाबदारी निश्चित केली असली तरी अद्याप रस्त्यांवरील खड्ड्यांचं प्रमाण कायम असल्याचं चित्र आहे। महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 16 चितळ्यांच्या मृत्यू प्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी उद्यान अधीक्षकांसह प्राणी संग्रहालयाच्या संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। पुढील 3 ते 4 दिवसांत याचा खुलासा करणारा अहवाल सादर करावा असे आदेश या दोन्ही अधिकाऱ्यांना देण्यात आले। डीजे मुक्त मिरवणुकीचे आव्हान आणि पारंपरिक वाद्यपथकांवर कारवाई न करण्याबाबत पुणे पोलिसांच्या भूमिकेनंतर आता ढोलांच्या मागणीत घाऊक वाढ झाल्याचं चित्र आहे। यंदा ढोल पथकांकडून ढोलांच्या मागणीत सुमारे 30 ते 40% वाढ झाली असून गेल्या 10 वर्षांत पहिल्यांदाच ढोलांना इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी आल्याचं निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवलंय। परिणामी यंदाच्या गणेशोत्सवात आवाज अधिकच घुमण्याची शक्यता आहे। आणि या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये। इथेच थांबायची, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।